मित्रांनो, 3 अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत जे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असणं गरजेचं आहे. पहिला विषय आहे आमच्या बीड संबंधाने. दुसरा विषय आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि वंचित बहुजन आघाडीचा. आणि तिसरा विषय आहे शिवसेना पक्ष, एकनाथ शिंदेचे आमदार, मंत्री संजय राठोड आणि धीरेंद्र शास्त्री या संबंधाने. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं नाव आहे शिवसेना आणि हे नाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून आहे. शिवसेना पक्षाचा जयघोष राहिलेला आहे जय भवानी जय शिवाजी. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसेना पक्षाचं आराध्य दैवत आहे. याच शिवसेना पक्षाचे आमदार संजय राठोड यांची ही पोस्ट आहे. बघा ती पोस्ट काय आहे. आज शिवनेरी निवासस्थानी धीरेंद्र शास्त्री महाराज, पूज्य बागेश्वर महाराज यांचं आगमन झालं. यावेळी माझा मुलगा सोहम राठोड याच्यासह महाराजांचं विधिवत स्वागत केलं. धर्म, संस्कार, राष्ट्रभक्ती आणि सनातन मूल्यावर आधारित त्यांचे विचार ऐकताना हिंदुत्व ही केवळ विचारधारा नसून जीवन जगण्याची प्रेरणा असल्याची जाणीव झाली. यावेळी बंजारा समाजाच्या आध्यात्मिक वारशाचे आणि संत परंपरेचे प्रतीक असलेल्या पूज्य रामराव बापू महाराज यांच्या प्रतिमेचं त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आलं. तसंच सामाजिक अस्मिता, परंपरा आणि आध्यात्मिक वारशाविषयी त्यांच्याशी संवाद साधला. पूज्य महाराजांचे आशीर्वाद लाभल्याने अधिक ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली. हा क्षण माझ्यासाठी आणि सोहमसाठी सदैव स्मरणात राहिला. आता मित्रांनो, याच धीरेंद्र शास्त्रीने आता काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. आता हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, त्यावर सविस्तर बोलत नाही. त्यानंतर त्यांनी त्याचे विधान माघारी घेतलं नाही. तो त्याच्या विधानावर ठाम आहे. त्याने दिलगिरी व्यक्त केली, परंतु चूक झाली हे मान्य केलेलं नाही. आणि बघा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय राठोड यांच्या पोस्टवर जवळपास मॅक्झिमम कॉमेंट या त्यांच्या विरोधामध्ये आहेत. ही समाधानकारक बाब आहे. आणि खास करून बंजारा समाजातील अनेक लोकांनी सुद्धा याला विरोध केलेला आहे. ही अजून चांगली गोष्ट आहे. एक कॉमेंट आहे, नितीन राठोड आहेत, बघा त्यांची कॉमेंट आहे. नामदार मंत्री महोदय साहेब, आपल्याला एक विनंती, आपल्या भोळ्या भाबड्या बंजारा समाजाला अशा भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करू नका. हेच भोंदू बाबा उद्या आपली बंजारा संस्कृती नष्ट करून बंजारा विरासत संपुष्टात आणतील. यांच्या नादी लागून समाजाचं वाटोळं करून घेऊ नका. हा काही बाबा वगैरे साधू संत नाही आहे का पक्षाचा एजंट आहे. पाचवी फेल माणसाच्या पाया पडून आपले स्वतःचे आणि समाजाचं वजन कमी करून घेऊ नका. बंजारा समाज आणि बंजारा संस्कृती यांचा आणि भोंदू बाबा याचा काहीच दूरपर्यंत संबंध नाही आणि येणारही नाही. आणि अशा अनेक कॉमेंट आहेत. म्हणजे जे शिवसैनिक आहेत त्यांच्या सुद्धा विरोधामध्ये कॉमेंट आहेत आणि बंजारा समाजातील बांधवांच्या सुद्धा विरोधामध्ये कॉमेंट आहेत. काही लोक अज्ञानापोटी समर्थन करत आहेत, तसं सुद्धा आहे. आता बघा, एकनाथ शिंदे याचा विचार करणार नाहीत. बघा, एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे, त्यांच्या गटाच्या पक्षाचे जरी प्रमुख असले तरी सुद्धा त्यांना याच्याशी काही देणं घेणं नाही. उद्या एकनाथ शिंदे सुद्धा या पाचवी फेल धीरेंद्र शास्त्रीच्या पाया पडताना दिसतील, यामध्ये दुमत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या तो धर्माधिकारी कोण आहे, त्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी याच्या अगोदर केलेलं आहे. म्हणजे एकनाथ शिंदे असतील किंवा हे संजय राठोड असतील किंवा शिवसेना पक्ष असेल, हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. मित्रांनो, आम्ही का बोलतो लक्षात ठेवा. आणि काही जण असा प्रश्न निर्माण करतात की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसाठी तुमच्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर का आहे किंवा त्यांच्या प्रती अत्यंत आदराची चांगली भावना का आहे. कारण शिवराय फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा, ही लाईन त्यांनी कधीही क्रॉस केली नाही, करणार नाहीत. राजकारण होत राहील, सत्ता येईल नाही येईल ही गोष्ट नित्य चालेल, परंतु
जे लोक शिवाजी महाराजांचा, महात्मा फुलेंचा, शाहू महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारे लोक आहेत, त्यांच्या पंक्तीला जे बसणारे आहेत, मग तो कोणत्याही जातीचा असू द्या, माझ्या जातीचा असू द्या, दुसऱ्या जातीचा असू द्या, अशा लोकांना विरोध हा झालाच पाहिजे. केवळ एकनाथ शिंदे आमच्या जातीचे आहेत, कोण तो संजय राठोड आमच्या जातीचा आहे, कोण फलाना आमच्या जातीचा आहे म्हणून त्याचं समर्थन कदापिही करू नका. आपल्याकडे एवढी मोठी परंपरा आहे आणि संत सेवालाल महाराज यांचं एवढं मोठं कार्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जे ज्ञान वारकरी साधू संतांनी सांगितलेलं आहे, जी परंपरा, विज्ञाननिष्ठ परंपरा, अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये काम करण्याचं काम संत सेवालाल महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्यांना संत म्हणावं असे सेवालाल महाराज, एवढी मोठी परंपरा असताना अशा भोंदूंची गरज काय, त्या धीरेंद्र शास्त्रीचं वय काय आणि संजय राठोड यांचं वय काय, आणि त्याच्या तुम्ही पाया पडता. एका भोंदूच्या पाया एक ज्येष्ठ माणूस पडतो, एक ज्येष्ठ मंत्री पडतो. म्हणजे हे लोकांना नेमका हा कोणता आदर्श निर्माण करायचा आहे, म्हणजे या लोकांना नेमका कोणता महाराष्ट्र निर्माण करायचा आहे. संजय राठोड शिवसेना पक्षामध्ये आहेत. आज त्यांचा पक्ष UBT पासून, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षापासून जरी वेगळा झालेला असला तरी सुद्धा ते असं सांगतात की आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना मानतो, आणि बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक एकदा संजय राठोड यांनी वाचलं नसणार एवढं माहीत आहे. आणि खरं तर यामध्ये चूक बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा आहे. त्यांनी पक्ष उभारी करताना प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नेत्याला, तालुका प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असेल, आमदार असेल, मंत्री असेल, या सगळ्यांना प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं वाचणं कंपल्सरी करायला हवं होतं, परंतु तसं केलं नाही. खरं तर प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा पूर्णपणे बाळासाहेब ठाकरे यांनीच चालवला नाही, आणि याचे हे परिणाम आहेत. मित्रांनो, दुसरी वंचित बहुजन आघाडीची पोस्ट आहे, खाली मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा व्हिडिओ सुद्धा आहे, तो व्हिडिओ तुम्हाला शेवटी टाकणार आहे. बघा, पोस्ट आहे, भाजपला अंगावर घेणं आणि सत्तेतून खाली खेचणं ही आंबेडकरी चळवळीशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. बघा, आता सगळ्यात महत्वाचं विधान मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांनी स्वतः केलेलं आहे. ही केवळ पोस्ट नाही, हे विधान सुद्धा आहे, आणि जे प्रत्यक्ष मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे. भाजपला अंगावर घेणं आणि सत्तेतून खाली खेचणं हे आंबेडकरी चळवळीशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. हे जरी खरं असलं, लक्षात घ्या, मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या या विधानामध्ये कसलाही संदेह नाही. आज जर आपण विरोधी पक्ष जर पाहिले, राष्ट्रवादी असेल, अर्धी राष्ट्रवादी भाजपसोबत अगोदरच गेलेली आहे, अर्धी शिवसेना गेलेली आहे, अर्धीच्या वर काँग्रेस गेलेली आहे, आणि मग अशामध्ये उरतंय कोण? बघा, म्हणजे जे ब्रँडेड पक्ष आहेत, जे प्रस्थापित पक्ष आहेत, हे सगळे पक्ष भाजपच्या वळचणीला, दावणीला जाऊन बसलेले आहेत. आणि मग अशामध्ये एकमेव ब्रँड उरतो, आणि तो ब्रँड म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब. परंतु हे इतकं सोपं नाही, लक्षात ठेवा. विचारधारेची कॉम्प्रोमाइज अजिबात होणार नाही, 100% गॅरंटी आहे, सगळं गॅरंटी आहे. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये यश येण्यासाठी मतदान असावं लागतं, मत असावं लागतं, आणि त्यासाठी काम करणं गरजेचं आहे. हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढं काय आहे, हा फोर्स आपल्यासोबत घ्यायचा नसेल तर त्यांना बी टीम म्हणून स्टॅम्प मारण्याचं काम, ज्यांना आमची मदत पाहिजे होती ते इथले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी, डावे पक्ष यांनी केलं. आज तेच भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी. मी अनेकदा वंचित बहुजन आघाडीच्या संबंधाने बोललेलो आहे, परंतु त्याचबरोबर त्यांनी आपल्या मतामध्ये वंचित बहुजन आघाडी अगदी राज्यामध्ये सत्तेमध्ये येऊ शकते. वंचित बहुजन आघाडीचे 150 पेक्षा जास्त आमदार सुद्धा येऊ शकतात, आणि वंचित बहुजन आघाडीचा मुख्यमंत्री राज्यामध्ये होऊ शकतो. या अनुषंगाने मी अनेकदा बोललेलो आहे. ते कसं ते सुद्धा बोललेलो आहे, आणि यानंतर परत एकदा व्हिडिओ बनवेल, आणि तुर्तास मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या या विधानाचं 100%
समर्थन आहे. तिसरा विषय आहे मित्रांनो आमच्या बीडमध्ये विलास घुले यांचा खून झाला आणि ज्यांचा खून झाला, जे पीडित आहेत त्यांच्या प्रती सगळ्यांच्या संवेदना आहेत, त्यांना न्याय भेटला पाहिजे. जे पीडित कुटुंब आहे त्यांना 100% न्याय भेटला पाहिजे. आणि याला तर खरं तर राज्याचा गृहमंत्री दोषी आहे. अनेक दिवसापासून जनता ओरडत आहे, सांगत आहे, ठिकठिकाणी अशा घटना घडत आहेत, रोज घडत आहेत. आणि याला आळा बसवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे, जेणेकरून असं कृत्य करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये दहशत बसेल, असं काहीतरी करणं गरजेचं आहे. परंतु तशा उपाययोजना होताना दिसत नाहीत. त्याकडे गृहमंत्र्याचं अजिबात लक्ष नाही. गृहमंत्री फक्त आमदार आणि खासदार फोडण्यामध्ये बिझी आहे, राजकारणामध्ये बिझी आहे. जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या समस्येशी गृहमंत्र्याला काही सुद्धा देणं घेणं नाही. बघा, बीडमध्ये जे घडलं इतकं विदारक आहे. पाठीमागे संतोष देशमुख यांची हत्या झाली अत्यंत निर्घुणपणे. आता भांडणामध्ये विलास घुले जे भांडण सोडवायला गेले होते आणि त्यांचाच खून झाला. सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे, न्याय भेटला पाहिजे, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा भेटली पाहिजे. परंतु यामध्ये काही राजकारणी शिरल्याचं दिसत आहे. त्या दिवशी मी ऑडिओ क्लिप पाहिली आणि स्वतः बीडच्या एसपींची ऑडिओ क्लिप होती. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बजरंग सोनवणे यांचे जे सुपुत्र आहेत त्यांचा कसलाही संबंध नाही. त्यांचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले, कॉल रेकॉर्ड पाहिले, CDR पाहिले, सगळं पाहिले. आणि बजरंग सोनवणे यांचा मुलगा त्या आरोपींना ओळखत सुद्धा नाही. बघा, ओळखत सुद्धा नाही. त्या आरोपीतील काहींचे फोटो बजरंग सोनवणे यांच्यासोबत दिसले. आता बजरंग सोनवणे बीडचे खासदार आहेत, त्याच भागातील आहेत आणि कोणीही येऊन त्यांना भेटू शकतो, फोटो असू शकतात. परंतु सुरुवातीला आरोप बजरंग सोनवणे यांच्यावर सुद्धा झाले होते. मग ते आरोप अचानक डायव्हर्ट का केले बघा, आणि पुन्हा त्यांच्या मुलावर आरोप का केले, जो मुलगा त्यांना ओळखतही नाही आणि भेटलेला नाही. असं असताना विनाकारण काही बाहेरचे लोक येऊन त्यांच्यावर असा डायरेक्ट आरोप केला आणि की सौरभ सोनवणे यांच्या सांगण्यावरून विलास घुले यांचा खून झाला. म्हणजे हा खून झाला एका अनैतिक संबंधातून आणि यामध्ये बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा कसलाही संबंध नसताना विनाकारण जी कॅसेट वाजवली गेली, यामध्ये कुठंतरी एक बदल्याचं राजकारण, सुडाचं राजकारण पाहायला भेटलं. आणि जे धनंजय मुंडे, संतोष देशमुख यांच्या केसमध्ये तोंड उघडायला तयार नव्हते, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती. आणि वाल्मिक कराडवर जे आरोप झाले ते असे आरोप झालेले नाहीत. वाल्मिक कराडचे सगळे CDR असतील, सगळं विथ फुल प्रूफ होतं की अगदी हायकोर्टाने सुद्धा जामीन नाकारलेला आहे. इतके पक्के प्रूफ वाल्मिक कराड याच्या विरोधामध्ये आहेत. आणि अनेक जण बजरंग सोनवणे यांच्या मुलाच्या अटकेची मागणी करणारे, त्यांच्या DPला जर फोटो पाहिला फेसबुकच्या तर वाल्मिक कराडचा फोटो आहे. म्हणजे ज्या वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये 100% पुरावे आहेत, 100% पुरावे आहेत, त्या वाल्मिक कराडचं आजही समर्थन करायचं. आणि ज्याच्या विरोधामध्ये कसलाही एक 0.001% सोडा मायनस सुद्धा पुरावे नाहीत, अशावर विनाकारण आरोप करायचा, ही नेमकी कोणती मानसिकता आहे हे मात्र कळायला मार्ग नाही. जे मेन आरोपी आहेत ते सगळे A to Z अटक झालेले आहेत. आता पुढं त्यांना कठोर कशी शिक्षा देता येईल हे पाहिलं पाहिजे. असा कायदा, अशी व्यवस्था या देशामध्ये आता निर्माण होणं गरजेचं आहे की कोणीही कोणाचा खून करणार नाही, अशी व्यवस्था या देशामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. कारण सर्वसामान्य, आणि यामध्ये बघा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आता हे वर्ण नाही राहिले, परंतु हे सगळे ब्राह्मण, मराठा, OBC, SC, ST कोणत्याही जातीतील व्यक्ती सुरक्षित नाही. लक्षात ठेवा, ज्या लोकांनी ही व्यवस्था निर्माण केलेली आहे, बघा 15% लोकांच्या हातामध्ये ही व्यवस्था आहे. भटजी, सेठजी, लाटजी आणि भोंदू यांची संख्या मिळून 15% आहे. ते सुद्धा सुरक्षित नाहीत, ते सुद्धा भरडले जात आहेत, हे त्यांच्या लक्षामध्ये येत नाही.
त्यामुळे अशी व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे की कोणी जर कोणाचा खून करण्याचा विचार जरी मनात आला तरी त्याच्या अंगावर काटे आले पाहिजेत, इतका तो घाबरला पाहिजे, अशी शिक्षा देणं गरजेचं आहे. कारण लोकांचा जीव महत्वाचा आहे. लोकशाही शासन पद्धतीमध्ये अशा पद्धतीने कोणीही कोणाचा खून करता कामा नये अशी व्यवस्था निर्माण करणं हे आपलं कर्तव्य आहे सगळ्यांचं. आणि अशामध्ये पुरावे नसताना बीडमध्ये नेमकं हे कोणतं राजकारण आहे हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल तरी जे कोणी ऐकत असतील त्यांनी किमान येथून पुढे अशा पद्धतीने सुडाचं राजकारण करू नये, द्वेषाचं राजकारण करू नये, चुकीचं राजकारण करू नये. हा जे सत्य असेल, जर तुमच्याकडे प्रूफ असेल सौरभ सोनवणे यांच्या विरोधामध्ये तर कधीही जाऊन बेड्या ठोका, आम्ही कधीही समर्थन करणार नाहीत. परंतु येथे उघड उघड दिसत आहे हे केवळ बदल्याचं सुडाचं राजकारण करून बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अडकवण्यात येत आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.